नाशिक महापालिकेची बेजबाबदार शिथिलता, अनधिकृत होर्डिंगचा महापूर, एक्स्पो पॉईंटवरील अवैध स्ट्रक्चर हटवल्यावर उघड झाले महापालिकेचे खरे व्यवस्थापन। नाशिक शहरात अनधिकृत होर्डिंगचे जंगल उभे राहत असताना महापालिकेची भूमिका संशयास्पद आणि बेजबाबदार ठरत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। एक्स्पो पॉईंट परिसरात विनापरवानगी उभारण्यात आलेले होर्डिंग स्ट्रक्चर आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवले। मात्र हा प्रकार एक अपवाद नसून शहरातल्या मोठ्या गैरव्यवस्थेचं प्रतीक ठरत आहे। शहरात अनेक ठिकाणी प्रचंड आकाराचे होर्डिंग्स, लोखंडी स्ट्रक्चर्स उभारले जातात, पण महापालिकेकडे परवानगी आहे की नाही याची कसलीही खातरजमा केली जात नाही। परवानगी विना उभारलेली अशी स्ट्रक्चर्स केवळ शहराचं कुरूप रूप बनवत नाहीत, तर गुन्हेगारी, अपघात आणि सुरक्षेचा धोका वाढवतात। याकडेही महापालिकेचं लक्ष नाही। मागील काही दिवसांपूर्वी नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला यामध्ये अनेक होर्डिंग लावणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती, पण पोलिसांची मोहीम क्षीण होताच शहरात पुन्हा होर्डिंग युद्ध सुरू झाल्यासारखं वातावरण निर्माण झालंय। महापालिकेचे लक्षच नसल्यामुळे शहरात कुणीही कुठेही कधीही स्ट्रक्चर उभारून सार्वजनिक जागेचं मोकाटपणे खाजगीकरण करत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे। आजची कारवाई ही फक्त एका अवैध स्ट्रक्चरची नाही, तर महापालिकेच्या निष्क्रिय, ढिसाळ आणि बेफिकीर कारभाराचं जिवंत उदाहरण आहे। नागरिकांमधूनही नाराजी व्यक्त होत असताना एकच प्रश्न उरतो, महापालिकेने आता तरी जाग येणार आहे का, की शहर अनधिकृत होर्डिंगच्या सावटाखालीच चिरडत राहणार? नाशिक महानगरपालिका जाहिरात परवानगी विभागामार्फत नाशिकमधील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोणीही अवैधरित्या किंवा अनधिकृतरित्या कुठेही जाहिरात फलक लावू नयेत, अन्यथा महानगरपालिकेच्या वतीने शहर विद्रुपीकरण अंतर्गत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल। तरी नागरिकांनी ज्या ठिकाणी अशा पद्धतीने अवैध फलक लावले असतील ते स्वतःहून तात्काळ काढून घेण्यात यावे असं आवाहन स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।